देवाच्या आसनामध्ये बसायचं आहे. तुम्ही उपसदशील लिहिले, उमाळे साहेबांना उपसदशील लिहिले, त्यांनी पंचशिलेची आसनं नाही केली. ज्यांनी उपसदशील लिहिले त्यांनी पंचशिलेची आसनं नाही केली.
शरणं गच्छामि तदीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तदीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तदीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तदीयम्पि संघं शरणं गच्छामि तदीयम्पि संघं शरणं गच्छामि शरणागमन संपूर्ण अहं वन्दे उपसत्वाल्यांनी पंचशील म्हणायचं नाही. पानातिपाता वीरमणी शिक्षापदं समादियामि पानातिपाता वेरमणि शिक्षापदं समादियामि अदिन्नादाना वीरमणी शिक्षापदं समादियामि अभिनयाना वेरमणि शिक्षापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि शिक्षापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि शिक्षापदं समादियामि मुसावादा वीरमणि शिक्षापदं समादियामि मुसावादा वेरमणि शिक्षापदं समादियामि सुरामेरयमद्यपमादखाना वीरमणि शिक्षापदं समादियामि साधु साधु साधुति शरणेन सह पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन शील सम्पादित साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स इति विशो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरण सम्पन्नो सुगतो लोकविदो अणोधरो पुरिसधम्मसारथि सत्ता देवमनोसारं बुद्धो भगवानि बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि स्वाखातो भगवतारमो सन्निधिको अकालिको यैवासिको उपनायको पार्षदं वेदितको इति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो जिपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो साविचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो यदि चत्तारि पुरुषयुगानि अष्टपुरुषपूगला यस्य भगवतो
वियंकेतं लोकसादि संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि वन्दामि च तियं सर्वं सर्वकानि सुपठितं साररिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा यस्य मूले निश्चिन्नो वा सत्पारि विजयन्नक पत्तो सद्वयुतं सत्ता वन्दे तं बोधिपादपम् इमे महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते सकलबीजं विदुरयानं देवरूपं सुजीव निमलचक्रो गम्भीरघोष गौरवर्णं सुधाय अभयचित्तं निवयकाम सुरतधम्मं सुप्रेम विरतरजं सुजाननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि। बुद्ध धम्म संघ या तिन्ही रत्नाला वंदन करतो। या सभागृहामध्ये उपस्थित सर्वांच्या प्रति मंगलकामना व्यक्त करतो। आपण या ठिकाणी जे वाचन करणार आहोत, काल भिक्षुणी संघाची निर्मिती भगवंतांनी केली। ज्या भिक्षुणी संघामध्ये महाप्रजापती गौतमीने पुढाकार घेतला आणि 500 स्त्रियांना भिक्षुणी बनवलं। भगवंतांनी ज्या 8 गाठी टाकलेल्या होत्या त्या 8 आपण रात्री बघितलेल्या आहेत आणि ह्या भिक्षुणी संघाचे राजकुळातील सर्व स्त्रिया म्हणजे 500 स्त्रिया भिक्षुणी संघामध्ये सामील झाल्यानंतर आता एक हीन कुळातील स्त्री कशी दीक्षित होते त्याचं वर्णन आज आपण श्रवण करणार नाही। त्या प्रकरणाचं नाव आहे चांडालिका प्रकृतीची धम्मदीक्षा। ही चांडालिका म्हणजे चांडाळ लोकांची हीन दर्जाची चातुर्वर्णाच्या पद्धतीनुसार एकदम अस्पृश्यापेक्षा अस्पृश्य असलेली अशी ही जातीची स्त्री कशी भिक्षुणी बनते याचं वर्णन आज आपल्याला श्रवण करायचं आहे। एकदा श्रावस्ती येथे अनाथ पिंडकाच्या जेतवन आश्रमात भगवान बुद्ध राहत होते। भगवंताचा शिष्य आनंद एकदा नगरात भिक्षा मागण्यासाठी गेला होता। भोजन केल्यावर पाणी पिण्यासाठी आनंद नदीवर जात होता। तर भगवंताने श्रावस्तीमध्ये जेतवनात मुक्कामाला असताना भगवंताचा शिष्य आनंद बनते हे त्या श्रावस्ती नगरीमध्ये भिक्षाटनासाठी गेले। भिक्षा मागून येत आल्यानंतर त्यांनी भोजन केलं आणि पाणी पिण्यासाठी नदीवर जात आहे। तिथे आनंद बनतेला भांड्यात पाणी भरत असलेली एक मुलगी पाहिली। आनंदाने तिच्याजवळ थोडेसे पाणी मागितले आणि आनंद बनते नदीवरती पाणी पिण्यासाठी जात आहे। तेवढ्यामध्ये त्यांना विहिरीवर एक मुलगी पाणी भरताना दिसली आहे। तर ही मुलगी पाणी भरत आहे। तर त्या मुलीचं नाव प्रकृती नावाच्या या मुलीने असं सांगितलं। भंते आनंद त्या मुलीजवळ जातात आणि म्हणतात मला पाणी पाहिजे, मला पाणी पिण्यासाठी दे। तर ती म्हणते मी प्रकृती नावाची मुलगी आहे, मी
चांडालिका आहे असे म्हणून पाणी देण्याचे तिने नाकारले. चातुर्वर्णाच्या वर्णभेदाने परंपरेने नटलेली ही पुत्रंड इतकी हीन होती की तिच्यासारखी दुष्ट प्रवृत्ती कुठली नाही, कुठली रूढी परंपरा नाही. बनते आनंद त्या विहिरीवरती पाणी भरत असलेल्या मुलीकडे जातात आणि म्हणतात, मला पाणी पिण्यासाठी दे. ती म्हणते, मी अस्पृश्य आहे, शूद्रादी आधी शूद्र आहे, मी तुमच्यासारख्याला पाणी कसं देणार संन्यासाला. कारण त्या काळामध्ये जे लोक संन्यासी बनायचे ते ब्राह्मण कुळातील जास्त बनायचे आणि त्यामुळे ती म्हणायची, मी तुम्हाला पाणी देऊ शकत नाही कारण मी चांडालिका आहे. तेव्हा आनंद त्या मुलीला म्हणतात, मला पाणी हवे आहे, मला तुझ्या जातीशी काही कर्तव्य नाही. मग त्या मुलीने आपल्या भांड्यातून थोडेसे पाणी त्यांना दिले. आनंद मंदिराने सांगितलं, मला तुझ्या जातीशी काय देणे घेणे, तू चांडालिका आहे का कोणी आहे काय देणे घेणे नाही, मला पाणी प्यायचं, फक्त पाणी पाहिजे. आणि त्या पाणी पिल्यानंतर बनते आनंद जेतवनाकडे जाण्यासाठी निघाले. ती मुलगी त्यांच्या मागोमाग ते कुठे गेले, कुठे राहतो तिने पाहिले आणि तिला समजलं की त्यांचे नाव आनंद असून ते भगवान बुद्धाचा शिष्य आहेत. आणि मग पाणी पिल्यानंतर बनते जेतवनाकडे गेले. या मुलीने त्यांचा मागोवा केला आणि मागोवा केल्यानंतर त्यांचं नाव काय, कुठे राहतात, काय राहतात त्यांची चौकशी केली. घरी आल्यावर तिने आपली आई मातंगीला सर्व हकीकत सांगितली. ती जमिनीवर पडून रडू लागली आणि घरी आल्यानंतर त्या मुलीने, त्या मातंगी प्रकृतीने, चांडालिकेने आपल्या आईकडे माहिती सांगितली की मी विहिरीवरती पाणी भरत असताना भगवान बुद्धाचा शिष्य आनंद हे तिथे आले. त्यांनी मला पाणी मागितलं, मी देण्यास नकार दिला. ते म्हणतात, मला जातीशी काही देणे घेणे नाही, मला फक्त पाणी हवं आहे. आणि नंतर मी त्यांना पाणी दिलं. ते मला खूप आवडले, त्यामुळे मी त्यांचा माहिती घेतली. तर ते बुद्धाचे शिष्य आहेत आणि जेतवनात राहतात. आणि ती रडू लागली. रडता रडतात आईने तिला रडण्याचे कारण विचारले. सगळी हकीकत सांगून ती मुलगी म्हणाली, जर माझे लग्न करण्याची तुझी इच्छा असेल तर मी आनंदाशीच लग्न करेल, मी दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाही. आई, जर कधी तुला माझं लग्न करायचं असेल तर मला आनंदासोबत लग्न करायचे, ते माझं लग्न लावून दे, मी दुसऱ्यासोबत लग्न करत नाही. आईने चौकशीला सुरुवात केली. परत आल्यावर तिने सांगितलं, हे लग्न अशक्य आहे कारण अण्णाने ब्रह्मचर्याचं व्रत धारण केलेले आहे. आणि तिच्या आईने आनंदाच्या संदर्भात ती चौकशी केली. चौकशी केल्यानंतर आपल्या मुलीला ती प्रकृतीला म्हणते की त्याने ब्रह्मचर्याचं व्रत पालन करण्याची शपथ घेतलेली, व्रत धारण केलेलं आहे, त्याच्यामुळे तू लग्न करू शकत नाही आणि तुझं त्याच्यासोबत लग्न काही होऊ शकत नाही. हे ऐकल्यावर त्या मुलीला अत्यंत दुःख झाले आणि तिने अन्नत्याग केला. ही परिस्थिती म्हणजे काही विधी लिखितच आहे असे मानास ती तयार नव्हती. म्हणून ती आईला म्हणाली, आई, तुला चेटुकीची कला अवगत आहे ना, म्हणजे जादू टोण्याची कला तुला अवगत आहे ना. मग तुला जादू टोण्याची कला जर अवगत आहे, मग आपला हेतू साध्य करण्यासाठी तू त्याचा उपयोग का करत नाही? आनंदाने तर ब्रह्मचर्याचं व्रत धारण केलेलं आहे, पण तुला जादूटोणा येतो, त्या जादूटोणीच्या भविष्यावरती त्याच्या ताकदीवर तू आनंदाचं ब्रह्मचर्याचं व्रत करून टाक, म्हणजे तू माझ्याशी लग्न करायला मोकळा होईल आणि मी तर आहेच आहे तयार. अशी ती जेव्हा आपल्या आईला म्हणते तेव्हा तिची आई म्हणते, तुला चेटुकीची कला अवगत आहे ना, मग मला आपला हेतू साध्य करण्यासाठी तू त्याचा उपयोग का करत नाही? त्यावर आई म्हणाली, काय करता येईल ते मी बघते. आणि मातंगीने आनंदाला आपल्या घरी भोजनाचे निमंत्रण दिले. मुलीला फारच आनंद झाला. मग तिची आई जी मातंगी आहे प्रकृती चांडालिकेची, तिने आनंदाला भोजन सांगितलं, भोजनाचं निमंत्रण दिलं. माझ्या घरचं म्हणते तुम्हाला भोजन. आनंदाने स्वीकारलं. मुलगी फारच आनंद झाला. त्यावेळी मातंगी आनंदाला म्हणाली, माझी मुलगी आपल्याशी लग्न करायला फार उत्सुक आहे. यावर आनंदाने उत्तर दिले, मी ब्रह्मचारी राहण्याचे व्रत घेतले आहे
आणि म्हणून कोणत्याही स्त्रीशी मी विवाह करू शकत नाही. मातंगीने भगवान आनंदाला भोजनासाठी घरी बोलवलं. त्यामुळे प्रकृतीला खूप आनंद झाला की आता माझी आई माझं लग्न लावून देणार आहे. आणि घरी आल्यानंतर भोजनासाठी आनंद आले. आनंदाला तिने सांगितलं की ही माझी मुलगी आहे, यामुळे माझ्या मुलीसोबत तुम्ही लग्न करावं, माझी मुलगी तुमच्यावरती खूप प्रेम करते. तर आनंद म्हणतात, मी कोणत्याही स्त्रीसोबत लग्न करू शकत नाही, कारण मी आज ब्रह्मचर्याचं व्रत धारण केलेलं असल्यामुळे मला लग्न करता येणार नाही. जर आपण माझ्या मुलीशी लग्न केले नाही तर मी ती आत्महत्या करेल. मग तिने आनंदाला तिच्या आईला सांगणं सुरू केलं. म्हणते, आनंद, की तुम्ही माझ्या मुलीशी लग्न करत नसाल, ती तुमच्यावरती प्रेम करते, तुम्ही तिला आवडता आणि तुम्ही म्हणता मी लग्न करत नाही, तर ती आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही. इतकी ती आपल्याकडे आकर्षित झालेली आहे. मातंगीने आनंदाला सांगितले, पण माझा नाईलाज आहे. आनंदाने उत्तर दिले. मातंगीने आनंद बंदेला सांगितलं, बंदे काय म्हणतात, मातंगी, माझा नाईलाज आहे, मला ब्रह्मचर्याचं व्रत सोडता येणार नाही. मातंगी आत गेली. तिने आपल्या मुलीला आनंदाने लग्न करण्यास नकार दिल्याचे सांगितले. हे बाहेर बसलेले असतील गोष्टीमध्ये, तिथे त्यांची चर्चा सुरू आहे. मुलगी आतमध्ये आहे. मग आई मुलीजवळ गेली आणि म्हणते, आनंद लग्न करायला तयार नाहीत, कारण त्यांनी ब्रह्मचर्य व्रत धारण केलेलं आहे, म्हणून ते नकार देत आहेत. त्यावरती मुलीने जोरात ओरडून विचारले, आई, तुझी ती चेटुकी विद्या गेली कुठे? आई म्हणाली, माझी चेटुकी विद्या तथागताच्या विरुद्ध चालू शकत नाही. आणि त्या मुलीने जोरात ओरडून सांगितलं, आई, जर कधी आनंद लग्न करत नसेल तर तुझ्या मंत्रतंत्राचा उपयोग, ते करणी कौशळाचा उपयोग कर ना, त्याच्यावरती त्याला करणी कर, काय करायचं कर, मोहणी कर, पण माझ्याशी त्याचं लग्न झालंच पाहिजे. त्यावर तिची आई म्हणते की मी तथागतांच्यावरती माझी विद्या चालत नाही. आईने मुलगी ओरडून म्हणाली, दार बंद कर, त्यांना बाहेर जाऊ देऊ नकोस. आणि मुलीने आईला जोरात ओरडून सांगितलंय, आता एक तरी काम कर, तुझी विद्या नाही चालत तर नको चालतो, पण समोरचा जो दरवाजा तो बंद करून टाक, त्यांना बाहेर जाऊ देऊ नकोस. म्हणजे आज रात्री मी त्यांच्यासोबत आज रात्रीच मी त्यांना माझे पती वास लावते. आणि आनंदाला भोजन दिलं, चौकशी झाली, आनंदाने त्यांचं मत मांडलं, तिच्या आईने तिचं मत मांडलं. पण मुलीने सांगितलं, आता दरवाजा बंद कर. आनंदाला तिथेच कोंडून ठेवलं गेलं. आज रात्रीला मी माझा एक पती यांना बनवायला लावेल तरच राहील. आणि आईने मुलीच्या इच्छेप्रमाणे केले. रात्र झाल्यावर आईने एक बिछाना देखील खोलीत आणला. उत्कृष्ट पोशाख करून मुलीने आत पाऊल टाकले, परंतु आनंद अचल राहिला. आईने शेवटी चेटुकीचा प्रयोग केला होता, त्यामुळे खोलीत आग लागली. आईने आनंदाचे वस्त्र धरले आणि ती म्हणाली, जर तुम्ही माझ्या मुलीस बरोबर लग्न करणार नसाल तर तुम्हाला मी आगीत फेकून देईल. तथापि आनंद शरण गेला नाही. आईने आणि मुलीने असहाय होऊन त्याला सोडून दिले. आणि आनंदाचे अंगावरचे वस्त्र त्यांनी हातामध्ये घेतले आणि सांगितलं, जर कधी तुम्ही माझ्या मुलीसोबत लग्न केलं नाही तर तुम्हाला या आगीमध्ये आम्ही जाळून टाकू. पण आनंद अचल राहिला. आनंद एवढेच म्हणाले की मी जळालो तरी चालेल, पण मी माझं व्रत सोडणार नाही. आणि नाईलाजाने असहाय होऊन दोघ्याही मायलेकीने शेवटी आनंदाचा पिच्छा सोडला. आनंदाने परत आल्यावर तथागतांना सर्व हकीकत सांगितली. जेतवनामध्ये आनंदवंती आले आणि भगवंताला भेटले. भगवंताला भेटल्यानंतर घडलेला पूर्ण इति वृत्तांत भगवंताकडे त्यांनी कथन केला. दुसऱ्या दिवशी आनंदाचा शोध करीत ती मुलगी जेतवनात आली. आनंद भिक्षेसाठी बाहेर पडला होता. त्याने तिला पाहिले आणि तो तिला टाळू लागला, परंतु तो जेथे गेला तेथे ती गेली. ती मुलगी त्याच्या मागोमाग गेली. आनंद म्हणते, भिक्षाटनासाठी जेतवनातून बाहेर पडलेले आहेत. रस्त्याने जात असताना त्यांचा मागोवा करत करत ही मुलगी सुद्धा जात आहे. आनंद म्हणते, तिला सोडून देण्याचा प्रयत्न करतात, दुसऱ्या रस्त्याने नेण्याचा प्रयत्न करतात, पण ती त्यांचा मागोवा काही सोडत नाही. जेव्हा आनंद जेतवनात परतले
तेव्हा आपल्या विहाराजवळ ती मुलगी उभी असते ती त्यांनी पाहिले आणि भगवंताच्या कुटीच्या बाजूला आनंद जेव्हा गेले तर आनंदाने बघितले ही मुलगी सुद्धा इथे जेतवनात आलेली आहे आणि या मुलीने आपला कसा पिच्छा पुरवला आहे भगवंताला आनंदाने सांगितले. भगवंताने तिला बोलवायला सांगितले आणि आनंद बनते भगवंताकडे गेले आणि सांगितले भगवान एक बाहेर मुलगी आहे ही 2 दिवस झाले कालही तिने माझा पिच्छा पुरवला आजही माझा ती पिच्छा करत आहे माझा नाईलाज आहे मी काहीच करू शकत नाही. मग भगवंताने त्या मुलीला बोलवायचं सांगितलं. आनंद गेले आणि त्या मुलीला बोलून भगवंताच्या कुटीमध्ये आणलेला आहे. मुलगी समोर आल्यावर तथागताने तिला प्रश्न केला तू आनंदाचा पिच्छा का पुरवित आहेस. त्यावर ती मुलगी म्हणाली त्यांच्याशी मला लग्न करायचे आहे ते अविवाहित असल्याचे मी ऐकले आहे आणि मीही अविवाहित आहे. यावर भगवंत म्हणाले आनंद हा भिक्खू आहे आणि त्याच्या डोक्यावर केस नाही. जर तू ही संपूर्ण मुंडन केलेस तर काय करता येईल ते मी बघेन. तुझं प्रेम जर आनंदावर आहे काही हरकत नाही. त्याच्या डोक्यावरती केस नाही त्याने मुंडन केलेलं आहे. तूही जर कधी मुंडन करून आलीस तर मला काय करता येईल तर नंतर मी बघेल पण तू आधी मुंडन करून ये असं भगवंताने त्या मुलीला सांगितलं. मुलीने उत्तर दिले माझी तयारी आहे. भगवंत म्हणाले मुंडन करण्याविषयी तू आपल्या आईची संमती मिळवली पाहिजे. तुझी तयारी आहे पण तुझ्या आईची संमती त्यासाठी मुंडन करण्यासाठी लागेल म्हणून तू घरी जा आणि तुझ्या आईला सांग आणि तुझ्या आईची संमती घेऊन तू मुंडन कर नंतर माझ्याकडे ये. मुलगी आईकडे आली आणि म्हणाली आई तुला जे करता आलं नाही ते मी केलं. मी मुंडन केले तर आनंदाशी माझे लग्न लावण्याचे वचन भगवंताने दिले आहे. आई तुला जे जमलं नाही तुझ्या जादूटोण्याला जमलं नाही ते मी करून केलेलं आहे. मी भगवंताकडे गेले आणि भगवंताने मला सांगितलं मी आनंदासोबत तुझं लग्न लावून देतो पण तू सुद्धा मुंडन केलेली पाहिजे. मुंडन करून ये नंतर मग लग्न लावून देतो. तिची आई तिच्यावरती रागावली तू तसे मुळीच करता कामा नाही. तू माझी मुलगी आहेस आणि तू केस राखलेच पाहिजे. आईनं आईला समजलं तिच्या की ही मुलगी मुंडन करेल आणि मुंडन केल्यानंतर भगवंत तिला उपदेश करतील आणि त्या उपदेशामध्ये ती परत येणार नाही म्हणून तिच्यावरती रागवली की तू मुंडन करायचं नाही. मी जसं सांगते तसं तू केलं पाहिजे. तू केस राखले पाहिजे. आनंदासारख्या श्रमणाशी लग्न करण्यास तू इतकी का उतावळी झाली आहेस त्यापेक्षा चांगल्या माणसाशी मी तुझे लग्न लावून देईन. अरे तू आनंदाबरोबरच काय लग्न करते जाऊ दे त्याला. तो त्याचं केसाचं डोकं त्यांनी मुंडन केलेलं आहे त्यांनी कासा वस्त्र धारण केलेलं आहे त्यावर येत नाही तर राहू दे दुसरा मुलगा मी बघते त्याच्यापेक्षा चांगला सरस बघते आणि त्याचं तुझं लग्न लावून देते अशी तिची आई तिला सांगत आहे. तिने उत्तर दिले मी आनंदाशीच लग्न करेल किंवा प्राण देईल. माझ्या पुढे तिसरा पर्याय सांगायचा नाही. माझ्या पुढे पर्याय नाही. आणि तिने आईला एकदाच निर्वाणीची भाषा सांगितली लग्न करेल तर आनंदाशीच करेल अन्यथा दुसऱ्याशी करणार नाही. माझ्या समोर दुसरी गोष्ट मांडायची नाही. तेव्हा तिची आई म्हणाली तू माझा अपमान का करत आहेस. मुलगी म्हणाली जर तुझे माझ्यावर प्रेम असेल तर माझ्या इच्छेप्रमाणे मला करू दे. जर तुझी मुलगी म्हणून मी आहे तुझं माझ्यावर जर कधी प्रेम असेल तर मी जे करते ते मला करू दे. तू त्यासाठी संमती दे. आईने आपला विरोध मागे घेतला आणि मुलीचे मुंडन करून घेतले. नंतर ती तथागताच्या समोर गेली आणि म्हणाली आपण सांगितल्याप्रमाणे मी मुंडन केलेले आहे. आणि मग तिच्या आईचा नाईलाज झाल्यामुळे तिच्या आईने होकार दिला. हिने मुंडन करून घेतलं. मुंडन केल्यानंतर भगवंताकडे जेत होणार ती प्रकृती चांडालिका गेलेली आहे. तथागताने तिला विचारले तुला काय पाहिजे आहे. त्यावरती मुलगी म्हणते त्यांच्या शरीराचा कोणता भाग तुला आवडतो. भगवंताने त्याला विचारलं तुला काय पाहिजे आहे. त्याच्या शरीराचा म्हणजे आनंदाच्या शरीराचा कोणता भाग तुला आवडतो. मुलगी म्हणाली माझे त्यांच्या नाकावर प्रेम आहे. त्यांच्या मुखावर प्रेम आहे. त्यांच्या कानावर प्रेम आहे.
त्यांच्या आवाजावर माझे प्रेम आहे, त्यांच्या डोळ्यावर माझे प्रेम आहे आणि त्यांच्या चालण्याच्या पद्धतीवर सुद्धा माझे प्रेम आहे, असं ते भगवंताने विचारणार त्या मुलीनं सांगण्यास सुरुवात केली. तेव्हा भगवंत त्या मुलीला म्हणाले, डोळे हे अश्रूचे घर आहे, नाक हे घाणीचे घर आहे, तोंड हे थुंकीचे घर आहे, कान हे मळाचे घर आहे आणि शरीर हे मूलमूत्राचे आगर आहे. हे तुला माहित आहे का? आणि भगवंताने तिला कायेची माहिती देणं सुरू केली. तिला अगोदर विचारलं, तुला काय आवडतं आनंदाचं? ती सर्व सांगते, एक एक भाग. त्याबद्दल भगवंत तिला माहिती देतात आणि त्यानंतर जेव्हा स्त्री पुरुष संपूर्ण शरीर हे मलमूत्राचे आगर हे तुला माहित आहे काय? जेव्हा स्त्री पुरुष एकत्र येतात तेव्हा ते संतती निर्माण करतात, परंतु येथे जन्म आहे तेथे मृत्यू आहे आणि जेथे मृत्यू आहे तिथे दुःख आहे. मुली, आनंदाशी लग्न करून तुला काय मिळणार आहे हे मला कळत नाही. आणि भगवंताने तिला नंतर आणि मरण महापरिमोच सामी अशा अर्थाने भगवंताने तिला सांगितलं, तर मला काही कळत नाही, तू येऊन त्याच्याशी लग्न केल्यानंतर तुला काय मिळणार आहे? तर मुलगी विचार करू लागली आणि आनंदाशी लग्न करण्याच्या तिने जो इतका आग्रह धरला होता त्यात काही अर्थ नाही असे तिने मान्य केले आणि भगवंतांना तसे सांगितले. आणि भगवंताने जेव्हा तिच्यासमोर प्रश्न टाकला, हे तर सर्व जो जन्माला येतो तो मरणार आहे, मग तुला त्या आनंदात जे काही दिसत आहे तरी ते मरण धर्मीच आहे, ते घाणीचं साम्राज्य आहे. मग या संपूर्ण घाणीच्या साम्राज्यामध्ये तू फक्त स्वतःलाच धन्य समजते, पण जर कधी त्याचं मरण आलं तर तुला दुःख होणार आहे. मरण सुद्धा दुःख आहे. जाती पी दुःखा, मरणा पी दुःखा, व्याधी पी दुःखा. अतिप्रिय व्यक्तीचा योग होणे सुद्धा दुःख आणि अप्रिय व्यक्तीची भेट होणे सुद्धा दुःख, इच्छित असलेलं न मिळणे सुद्धा दुःख. मग एवढं जर किती दुःख आहे तर तू काय करतेस? आणि भगवंताने तिला जन्म आणि मरणाचा सिद्धांत सांगितला आणि तेव्हा त्यावरती विचार करू लागली. आनंदाशी लग्न करण्याचा तिने जो इतका आग्रह धरला होता त्यात काही अर्थ नाही हे तिने मान्य केले आणि भगवंताला तसेच सांगितले. भगवंताला वंदन करून ती म्हणाली, अज्ञानामुळे मी आनंदाच्या मागे लागले होते, आता माझ्या मनात प्रकाश पडला आहे. माझी स्थिती वादळात सापडलेल्या पण नंतर किनाऱ्यावर सुरक्षित पोहोचलेल्या नौकेवरील नाविकासारखी झाली आहे. निराश्रित झालेल्या बुद्धाला आश्रय मिळावा, निराश्रित असलेल्यांना बुद्धाचा आश्रय मिळावा असे मी झाले आहे. आंधळ्याला नवीन दृष्टी लाभावी अशी माझी स्थिती झाली आहे. भगवंताने आपल्या सदुपदेशाने मला झोपेतून जागे केले आहे आणि तिच्यानंतर प्रज्ञा तिची जागृत झाली. तिला कळालं, ज्ञान कळाला, अज्ञान निघून केले आणि म्हणाले, भगवान, मी आनंदाचा जो पिच्छा करत होते ते फक्त अज्ञानामुळे करत होते, पण तुम्ही मला या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर सुरक्षितपणे पोहोचवलं. मी धन्य झाले भगवान, मी धन्य झाले. मला सदुपयोग तुमच्या उपदेशाने जी जाग आलेली आहे ती निश्चित अंधार दूर करणारी आहे. प्रकाशाच्या दिशेने चालणारा जाग मला आलेली आहे आणि मी आजपासून प्रकाशाच्या दिशेने चालणार आहे. प्रकृती, तू भाग्यवान आहेस, कारण तू चांडिल्य का असली तरी कुलीन स्त्री पुरुषात पुढील एक आदर्श आहे. तू हीर जातीस आहे, पण ब्राह्मणही तुझ्यापासून धडा घेतील. न्याय आणि सदाचरण यांच्या मार्गात तू ढळू नकोस, म्हणजे सिंहासनावरील राजवैभव भोगणाऱ्या राण्याही तुझ्यापुढे फिक्या पडतील. आणि भगवंताने त्या प्रकृती चांडालिकाला सांगितलं, चांडालिका, तू धन्य आहे. तू कमी अल्पवधीमध्ये धम्म जाणून घेतला. तुला फक्त मी एक उदाहरण दिलं की हे संपूर्ण शरीर घाणीनं साम्राज्यानं भरलेलं आहे. घाणीच्या यामध्ये असलेले 32 घाण पदार्थ सुद्धा हे सर्व
घाणीनं भरलेले आहेत, दुर्गंधीनं भरलेले आहेत. हे शरीर दुर्गंधीनं भरलेलं आहे. आणि ज्या ज्या बाबी तू सांगितलं की मला नाक आवडते, मला तोंड आवडते, मला डोळे आवडतात, कान आवडते, शरीर आवडते, आणि त्याचं मी तुला जे विश्लेषण सांगितलं त्यात तुला समजलं तू धन्य आहे. या धम्मसागरात तुझा सारखेचा धडा इतर लोक घेतील. उच्च कुळात स्वतःला समजणारे स्त्री पुरुष सुद्धा तुझा जो धडा आहे, तुझा जो आदर्श आहे, तो त्यांच्या समोर असेल. राण्यांच्या राण्या, राजकारभार करणाऱ्या राजाच्या राण्या सुद्धा तुझ्याकडे पाहतील तर ते आश्चर्यचकित होतील. एवढ्या अस्पृश्य जातीमध्ये जन्माला आलेल्या मुलीने सुद्धा धम्माचं जीनं जगण्यासाठी कटिबद्ध झाली. भगवंताने जो धम्म दिला तो प्रकृती चांडालिकेने पालन करण्याचा प्रयत्न केला. अशा तऱ्हेने विवाहाचा प्रश्न मिटल्यामुळे भिक्खुनीच्या संघात प्रवेश करणे हा एकच मार्ग तिच्या पुढे होता. मग भगवंताने एवढं सारं सांगितल्यानंतर कायो जिगुच्छो सकलो दुगंधो गच्छन्ति सब्बे मरणंगायंच, हे सिद्धांत भगवंताने जेव्हा सांगितला, सर्व मरणधर्मी आणि सर्व शरीरामध्ये कायेमध्ये काय दुर्गंधी आहे. मग प्रश्न मिटला तिच्या समोरचा की हा काय खरं नाही, लग्न करून काय करणार आहे, मुलाबाळा जन्माला घालणार, काही दिवस राहणार आणि त्यांच्याच तैनातीमध्ये आम्ही जीवन जगत राहणार. त्याचप्रमाणे तिने आपली इच्छा प्रकट केल्यावर जरी ती अंतच होती तरीही तिला संघात प्रवेश देण्यात आला. आणि नंतर मग त्या प्रकृती चांडालिकाने भगवंताला विनंती केली, भगवान मी आता तर मुंडन करून आलेलेच आहे, माझ्यावरती आणखीन एक अनुकंपा करा, मला संघामध्ये सामील करून घ्या. आणि भगवंताने तिला होकार दिला. ती सुद्धा या सामनेरी संघामध्ये भिक्षुणी संघामध्ये भिक्षुणी म्हणून सामील झाली. अशी प्रकृती चांडालिका म्हणजे अंतच म्हणजे शेवटच्या हीन दर्जाच्या जातीत जन्माला आलेली तिचा दीक्षा समारंभ या ठिकाणी संपन्न झाला. अशा प्रकारे तिची दीक्षा संपलेली आहे. आपण भाग 8वा द्वितीय खंडातला हा शेवटचा भाग आहे 8वा, पतित आणि गुन्हेगार यांची धम्मदीक्षा. प्राचीन काळी राजपुरात एक गुंड राहत होता. तो आई वडिलांना आणि वरिष्ठांना मुळीच मान देत नसे. तो आपल्या हातून काही चूक झाली तरी पुण्यप्राप्तीच्या आशेने तो यज्ञयाग, सूर्य, चंद्र, अग्नी यांची पूजा करी आणि मगर मस्त राही. या राजपुरामध्ये भगवंत कुठे राहायचे? राजपुरात आले तर भगवंत कुठे राहायचे? श्रावस्तीला भगवंत गेले तर कुठे राहायचे? हे विळवण म्हणतात, तुम्ही जेतवन म्हणता. आता मी काय समजायचं? जर श्रावस्तीला गेले तर भगवंत कुठे राहायचे? ते विळवणच म्हणतात ताई. आता काय करू? अहो विळवण राजपुरातलं, जेतवन श्रावस्तीतलं. आणि श्रावस्तीमध्ये आणखीन एक विहार होतं, त्याचं नाव आहे पूर्व आरामी विहार. त्या ठिकाणी सुद्धा भगवंत राहायचे. तिथे 6 वर्षवास त्यांनी जे श्रावस्तीमध्ये केलेले आहे ते कोण बांधून दिलं? कोण? विशाखा, बरोबर. मिगार माता, तिच्या सासऱ्याचं नाव मिगार माता. मिगार त्याच्या सासऱ्याचं नाव. तो माता म्हणायचा सुनेला. सर्व लोकांच्या जगाच्या समोर त्याने कबूल केलं, ही माझी सून नाही, ही मुलगी पण नाही, ही माझी माता आहे. सुनेला माता म्हटलं त्यांनी. तर असे हा भगवंत जे विळवणात राहत असताना राजगृहामध्ये त्या नगरीतला एक मुलगा गुंड प्रवृत्तीचा, आई वडिलांना सन्मान देत नव्हता, वरिष्ठांना सन्मान देत नव्हता आणि आपली चूक झालीच नाही अशा पद्धतीने तो चालायचा. तो म्हणता मी जे करतो ते बरोबर आहे, मला पुण्य मिळवायचंय, मला पुण्य मिळवायचं, मला पुण्य मिळवायचं, कारण मला स्वर्ग प्राप्त करायचा आहे. या इच्छेने तो
आपलं काम करायचा, कर्म करायचा. आणि म्हणूनच तो यज्ञ, याग, सूर्य, चंद्र, अग्नी यांची पूजा करी आणि मगर मस्त राहील. परंतु पूजा आणि बलिदान यासारखी शारीरिक कष्टाची विधी कितीही केले तरी त्या 3 वर्षे दीर्घोद्योग करूनच त्यांच्या मनाला शांती लागेना. मग तो पूजा करायचा, बलिदानही द्यायचा, शारीरिक कष्ट करायचा आणि कशा प्रकारचा विधी कितीही केला आणि सतत 3 वर्ष उलटून गेले दीर्घोद्योग करून त्याच्या मनाला शांतता काही लाभलेली नाही. 3 वर्षापर्यंत तो सारा भांगडी करतो या यज्ञ यागाच्या, पण त्याला कुठेही शांतता लाभत नाही. शेवटी श्रावस्तीला जाऊन भगवान बुद्धाशी चौकशी करण्याचे त्यांनी ठरवले. तेथे पोहोचल्यावर बुद्धाचे तेजस्वी व्यक्तिमत्व पाहून त्याने त्यांच्या पायावरती लोटांगण घातल्याने आपल्याला किती आनंद झाले सांगितले. हा इथे राजगृहामध्ये राहणारा, कोणाचं काही न ऐकणारा आणि पुण्य मिळवण्यासाठी सर्व प्रकारचं कामधंदा करणारा त्याच्या मताने, पण त्यातून त्याला काही 3 वर्ष त्याने केलं म्हणजे शांतता मन काही त्याचं झालं नाही. अशा स्थितीमध्ये त्याने भगवंताची चौकशी केली आणि भगवंत कुठे आहेत तर जेतवनामध्ये आहेत, म्हणजे श्रावस्तीला आहेत असं त्याला कळालं. आणि ते कळाल्यानंतर तिथे गेला, भगवंताचं तेजस्वी रूप बघितलं आणि त्यांच्या पायावरती त्याने लोटांगण घातलं. नंतर भगवान बुद्धांनी त्याला पशुबळी देण्यातील मूर्खपणा आणि ज्या विधीचा हृदयावर काही परिणाम होत नाही आणि ते ज्यांच्यासाठी करायचे त्यांच्यासाठी कसलाही आदरभाव किंवा कर्तव्यबुद्धी याची जाणीव होत नाही अशा विधीचा निरुपयोगीपणा समजून सांगितला. आणि शेवटी भगवंतांनी अशा काही तेजस्वी गाथा म्हटल्या की त्यांच्या मुद्रेवरील तेजामुळे आजूबाजूच्या सर्व प्रदेशासह ते स्थान प्रकाशमान झाले. आणि भगवंताकडे तो जेतवनात गेलेला आहे. जेतवनात गेल्यानंतर भगवंताने त्याने जे काम सांगितलं की मी 3 वर्षापर्यंत यज्ञयाग करतो, पशुबळी देतो, सर्व काही करतो, पण मला काही शांतता लागत नाही. म्हणून भगवंताने सांगितलं पशुबळी देणे हा मूर्खपणाचं लक्षण आहे आणि ज्या विधी तुम्ही करत आहात त्याचा तुमच्या हृदयावरती काही परिणाम होतो का तर होत नाही. म्हणून भगवंत म्हणतात आदरभाव आणि कर्तव्यबुद्धी यांची जाणीव होत नाही. त्या विधीचा निरुपयोगीपणा समजून सांगितला की त्यातून काहीच लाभ मिळत नाही. अशा वेळेला भगवंताने शेवटी जे तेजस्वी गाथा म्हटल्यात आणि त्या तेजस्वी गाथेमुळे भगवंताच्या चेहऱ्यावरती जे काही तेज आलं आणि त्यांच्या तेजाने सभोवतालचा प्रकाश पडल्यामुळे ते सभोवतालचा भाग जो आहे तो प्रकाशमय झाला. त्या माणसाने पाहिला तेव्हा तो ग्रामस्थ आणि विशेषतः त्या मुलाचे मायबाप सुद्धा त्यांची पूजा करण्यासाठी तिथे आले. मग त्याचे माता पिताही तिथे आले आणि माता पिता तिथे आल्यानंतर त्यांनी त्याचे माता पिता तिथे आले आणि ते सर्व त्यांनी भगवंताचं स्वरूप बघितलं. मुलाच्या त्या मात्या पित्यांना पाहून आणि आपल्या मुलाविषयी त्यांनी सांगितलेली हकीकत ऐकून बुद्धांनी स्मित केले आणि पुढील गाथा म्हटली. आणि भगवंताच्या समोर त्याचे माता पिता बसलेत. आमचा मुलगा कसा गुंड प्रवृत्तीचा आहे माझ्या पित्यांनी वर्णन केलं. तो स्वर्गाच्या प्राप्तीसाठी पुण्यबला मिळण्यासाठी काय काय करतो हे सर्व भगवंतांनी त्यांना सांगितलं, भगवंताला सांगितलं. त्या भगवंत त्याच्या माता पित्याच्या समोर एक गाथा म्हणून दाखवतात. त्याचा भावार्थ या ठिकाणी दिलेला आहे. थोर पुरुष हा संपूर्णपणे निरीच्छ असतो. तो स्वतः स्वयंप्रकाशित असतो आणि तो प्रकाशातच राहतो. जर एखाद्या वेळी त्याच्यावर दुःखाचा आघात झाला तरी तो विचलित होत नाही. निर्भयपणे तो आपली बुद्धिमत्ता व्यक्त करतो.
आणि भगवंताने त्यांच्यासमोर जी गाथा म्हणून दाखवली त्याचा भावार्थ असा आहे, जे थोर माणसं असतात ते संपूर्णपणे निरक्ष असतात, म्हणजे त्यांच्याकडे कुठल्या प्रकारची इच्छा नसते. मग ही जर कधी इच्छा नसेल, ते स्वतः स्वयंप्रकाशित असतात. ते प्रकाशात राहण्यासाठी त्यांना अधिकाधिक प्रकाशात राहण्यासाठी त्यांना आवडते. एखाद्या वेळी जर त्यांच्यावर दुःखाचा आघात झाला तर ते विचलित होत नाही, निर्भयपणे आपली बुद्धिमत्ता लावून त्या दुःखाला ते परतून लावतात. अशा प्रकारे भगवंताने ज्ञानी पुरुषाबद्दल निरक्ष म्हणजे कुठल्याही प्रकारची इच्छा न बाळगणाऱ्या माणसाबद्दल वर्णन केलेलं आहे. आमच्याकडे तर आम्ही वाढदिवस साजरा करतो. मुलाला आयुष्य मिळावं, तो सुखी व्हावा, समाधानी व्हावा म्हणून आम्ही वाढदिवस साजरा करतो. आणि दुसऱ्या बाजूला जीव हत्या करून जिभेचे चोचले पूर्ण करणारं भोजन तयार करतो आणि आनंदाने सर्वजण खातात. व आज लय चांगली बिर्याणी बनली. आतापर्यंत कार्यक्रमात एवढी बिर्याणी कुठं बनली नाही, पण तुमच्याकडे कसं आहे, लय छान बनली बिर्याणी. आता भगवंत जर कधी तसं सांगता, जो पशूंना बळी देतो तो मूर्ख आहे, म्हणजे तो शहाणा आहे का? मग तो काय करत आहे, तर पापमय कृत्य करत आहे. आमचा एखादा भाऊ अज्ञानी असेल, जुन्या रूढी परंपरा जोपासणारा असेल आणि त्याच मुलाचा वाढदिवस साजरा करताना किंवा त्याची केस जावळं काढताना पत्रिका छापत असेल आणि पत्रिकेवर लिहित असेल की मला माझ्या मुलाचे आज रोजी केस वपन करायचे, प्रथम केस त्याचे काढायचे, या हिशोबाने मी अमुक स्थळावरती बकरा मारून त्याला काय म्हणतात, कंदुरी देणे आहे, तर त्यासाठी आपण यावं आणि बाळाला आशीर्वाद द्यावा. तेव्हा आम्ही काय म्हणतो, जमत नाही आपलं तुझं